हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. चला तर मग मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आपल्या बर्ड्सला ट्रेनिंग कसं द्यायचं, आपल्याला जे पण शिकवायचं असेल ते कसं शिकवायचं. चला तर मग आपण बघूया. तुम्ही व्हिडिओ बघतच असाल त्यानुसार मी तुम्हाला सांगते. पण बर्ड्सला ट्रेनिंग कसं द्यायचं, शक्यतो ना त्यांच्या खायच्या टायमाला जेव्हा आपण त्यांना फीड करतो ना त्याच टायमाला तुम्ही त्यांना ट्रेनिंग द्या. त्याचा रिझल्ट खूप छान येतो आणि फार लवकर येतो. कारण की ते भुकेलेले असतात त्या टायमाला ते लवकर आपली गोष्ट ऐकतात. जेव्हा त्यांचं पोट रिकामी असेल, त्यांचं पोट भरलेलं असेल, तेव्हा शक्यतो ते आपल्याकडे बघणार पण नाही, म्हणजे इग्नोर करतात किंवा त्यांना समजत पण नाही. जेव्हा ते उपाशी असतील, त्यांचा खायचा टाईम झालेला असेल, तेव्हा तुम्हाला जी गोष्ट शिकवायची ती त्यांच्याकडून करून घ्या. फार लवकर रिझल्ट येतो. तुम्ही हे टेक्निक यूज करून बघा. मी जे सांगते ते कधी पण आपण त्यांना खायच्या वेळेस जेवण रेडी ठेवायचं. जसं मी ह्याला हँड फिडिंग फॉर्म्युला भरवते, कारण की हे छोटं चीक आहे. मी भरवते, मी स्पूनमध्ये रेडी ठेवते आणि त्याला काय म्हणते, आधी पप्पी दे, तेव्हाच मी हे तुला देणार. तो पप्पी दिले की लगेच घुट म्हणायचं आणि खायला द्यायचं. हे 1 दिवस नाही करणार, 2 दिवस नाही करणार, तिसऱ्या दिवशी 100% तुम्हाला थोडा का होईना रिझल्ट दिसेल त्यामध्ये. कारण की त्यांना सर्व समजतं आपण जे बोललेलो आहे ते करतात. तसं 1-2 दिवस नाही तुम्हाला जमणार, म्हणजे नाही ते करणार. तिसऱ्या दिवशी 100% त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली असणार. दिवसातून तुम्ही 1 टाईम केला तरी चालेल. एकदा फिडिंग करताना जर तुमच्याकडे टाईमच असेल तर तुम्ही 2 वेळा, दिवसातून 2 वेळा ट्राय करा. त्याचा रिझल्ट नक्कीच लवकर भेटेल. पण जरी नाही केलं, दिवसातून एकदा जरी तुम्ही त्यांना खायच्या वेळेस जर ट्रेन केलं तर फार लवकर ते ट्रेन होतात, याची गॅरंटी आहे. मग जसं आता तुमचे बर्ड्स मोठे असतील तर तुम्हाला त्यांना ट्रेन करायचं असेल तर असं काही नाही, हँड फिडिंग फॉर्म्युलाच दिला पाहिजे. तुमच्या बर्ड्सला जे पण फूड आवडतं, जे पण त्याचं फेवरेट आहे ते भरवताना तुम्ही त्यांना